वृक्ष संवर्धन अधिनियम 1975 सांगतो की झाडे तोडण्यास परवानगी देणे हा गुन्हा होऊ शकतो। जीवन वाचवा, माणूस वाचवा। माझ्या झाडांना पाणी बंद केलंय, म्हणजे कत्तल केलंय, तसं आता हे करायला चालू केलंय, तर मग यांच्यावर आता ऍक्शन मूड मध्ये राहणार आहोत। मग जीव गेला तरी चालत, कमिटीचं ना भारत पाटीलचा। जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची। इमारती त्यामध्ये वाचलेला हा हरित पट्टा आज जर तुम्ही नाहीसा केला तर याला सिडको आणि आहे प्रशासन जबाबदार राहील। तयार झालेली देवराई ती तुम्ही तोडून प्लॉट विकण्यात काही अर्थ नाही ना, सिडकोने विचार केला पाहिजे ना। चालू झाले त्यांचं काम। छोटी झाड माझी मदत झाले का, पावडर बी टाकला असेल, इंजेक्शन बी मारला असेल, काय बी काढलं असेल, आम्ही बघायला नाही ना तिथं। पद्धतीनं मोठ्या मोठ्या इमारती बांधण्यासाठी जे काही हे सिडकोने चालवलेलं आहे हा चुकीचं आहे। आम्ही हायकोर्टाचा दरवाजा करतो। आजोबांनी साबला सगळं आहे ना मॅडम आपल्याकडे, टॅक्स पावतीपासून सर्व टोटल पेपर माझ्याकडे आहेत। टॅक्स पावती असेल, रजिस्टर असेल, आणि एक दिवस हॉस्पिटल मध्ये बसा आणि त्याच लाकडात तुम्हाला जाळावं लागेल। हो, ही सुकलेली झाडं तुम्ही जी मारील ना त्यात लाकडात तुम्हाला जाळायचं। तसं दीपा पाटील त्याला आंदोलनात रस्त्यावर उतारलो दाखव, तसं देवका देवीच्याला बी रस्त्यावर उतरणार आहे। ग्रामस्थांना, आगरी कोळी समाजाला, पूर्ण ग्रामस्थांना माझी कळकळीची जीवापासून विनंती आहे, प्राण दिला तरी चालेल, पण या देवका देवीसाठी आपण सर्वांनी इथे एकत्र येऊन हा लढा स्वाभिमानाचा हक्काचा लढा आहे। आपल्या सोबत हे सगळे ग्रामस्थ आहेतच, देवका देवी सेवाभावी मंडळाचे हे सगळे सदस्य आहेत। माझं नाव रमेश शंकर पाटील, मी मंडळाचा खजिनदार आहे। आता सिडकोने डायरेक्ट आमच्या या मंदिराला कंपाऊंड करून मोकळे झाले सगळे संपूर्ण। आणि ज्या टायमाला आम्ही समजा इथं त्यांना आडवायला आलो त्या माणसांना, तर आम्हाला उचलून कॉलर धरून गाडीमध्ये बसवले। गाडी बसवले तर तुम्ही आतमध्ये चला तिकडे, इथं नाही तुम्ही काय करायचं। जर आम्हाला नोटीस नाही दिलं, काय नाही दिलं, नोटीस नाही दिलं, आम्ही ते आडवायला गेलो तर त्या नाही नोटीस द्यायची नंतर देईल ते, तुम्ही आता तुम्ही चला, तुम्ही बाहेर निघा। 4-5 हवालदार पोलीस लोक मला पकडून गाडीमध्ये घेऊन गेले। आता आमचं एवढंच म्हणणं आहे का, आता आमचे जी झाडं आहेत ते झाडांसाठी आम्ही पोहरासाठी त्यांना वाढवलेत त्या झाडांना, आणि पोहरासाठी वाढवून आता त्यांनी आमचं म्हणजे मेन म्हणजे मुद्दा कसा, झाडांचा पाणी द्यायचं त्यानं बंद केले। पाणी द्यायचं बंद केले तर मग आता ती झाड मरणार का जगणार? ती मरणारच ना झाड समजा। तर आता आम्ही आमच्या लोकांना कोणाला सोडत नाही आतमध्ये। आता आम्हाला सांगितले की तुम्हाला उचलून नेलेत, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, तर आम्ही त्या आतमध्ये जाऊ शकत नाही, कोणी दुसरे आमचे सभासद कोणी जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे काय आता आम्हाला एवढंच काय तर त्यांच्याकडून एवढी परवानगी पाहिजे का आम्हाला झाडांना तरी पाणी मारायला आम्हाला त्याने चान्स द्यावा आणि झाडं आम्हाला जगवावी। आणि सर्व ग्रामस्थ मंडळांना माझी एक विनंती आहे का तुम्ही आम्हाला सगळे लोक मिळून आम्हाला हात जोडून तुम्हाला सांगतोय का आम्हाला सहकार्य करा। मी इथे स्थानिक राहतो आणि मागच्या 5 वर्षापासून नियमितपणे आम्ही देवीला येत असतो सकाळ संध्याकाळ। इथे आम्ही आरती, हरिपाठ, यज्ञ सगळं इथे करत होतो। माझं सिडकोला हीच एक मागणी आहे की सिडकोने नवी मुंबई परिसरात जवळजवळ 200 ते 250 प्लॉट हे देवस्थानासाठी दिलेले। आपण जर पाहिलं की वाशीला स्वामीनारायण मंदिराला जवळजवळ 5 एकराचा प्लॉट दिला, आठवले गुरुजीच्या संस्थेला जवळजवळ 10 एकर जागा दिली, आणि ती नुसती पडू नये त्याचा काही आतापर्यंत उपयोग झाला नाही। याशिवाय गजानन महाराज मंदिर आहे त्यालाही मोठी जागा दिली, त्याच्या बाजूला पुन्हा एक स्वामीनारायण मंदिर आहे त्यालाही मोठी जागा दिलेली आहे। त्या कंटिन्यू लाईन मध्ये जवळपास 10 ते 15 मंदिरांना सिडकोने नाममात्र 1 रुपयामध्ये ती जागा दिली, कारण शासनाची ती तरतूद आहे की धार्मिक कामासाठी तुम्ही 1 रुपयातही जागा देऊ शकता। तर अशाच पद्धतीने सिडकोने वास्तविक ही जागा जेव्हा तुमच्याकडे ऑन रेकॉर्ड 40 वर्षापासून या ठिकाणी देवराई आहे, म्हणजे मंदिराजवळ जे वन असतं ते देवराई ऍक्च्युअल आपल्या धार्मिक याच्यातही तोडता येत नाही,
पण असं असतानाही त्या ठिकाणी सिडकोनी प्लॉट विकला ही सर्वात मोठी चूक. दुसरी चूक ही महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग अधिकारी जे आहेत त्यांची आहे. कारण इमारत परवानगी द्यायचं काम त्यांचं असतं आणि त्यांनी साईटवर येऊन पाहायला पाहिजे होतं ना, की या साईटवर जर एवढे झाडं आहेत तर इथे इमारत परवानगी द्यायचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आणि दुसरं अजून एक आहे की ज्या इमारती आहे इमारतीच्या सभोवताली ज्या साईड मार्जिन असतात याच्यात संपूर्ण झाडं लावावे असा नियम आहे. डेव्हलपमेंट कंट्रोल जे रूल आहेत विकास नियंत्रण नियमावली MRTP ऍक्ट खाली त्यामध्ये सुद्धा तरतूद आहे झाडं लावायला पाहिजे. पण तुम्ही या संपूर्ण परिसरात जर फिरले तर कुठेही झाडं दिसत नाही तुम्हाला. आम्ही किती वेळा कॉर्पोरेशनला निवेदन दिले की यांना कमीत कमी डस्ट प्रूफ जी वॉल ज्याला म्हणतो म्हणजे आपण अशोका ट्री लावतो तशा प्रकारचे ट्री सगळे लावायला लावा ना. कमी जागेमध्ये चांगली ग्रीनरी तयार होते आणि ती डस्ट प्रूफ असते म्हणजे ते झाड डस्ट पकडून ठेवते. मग असं जर या ठिकाणी ऑलरेडी तयार झालेली देवराई आहे ती तुम्ही तोडून प्लॉट विकण्यात काही अर्थ नाही ना. सिडकोने विचार केला पाहिजे. नुसता सिडकोची जेव्हा स्थापना झाली होती 1972 मध्ये तेव्हा उद्देश हा होता की या नवीन शहराचं प्लॅनिंग सुंदर व्हावं. याच्यामध्ये कमर्शियल कन्सेप्ट नव्हता. परंतु आता इतकी ट्रॅजेडी झाली आहे की यांनी कमर्शियल कन्सेप्ट याच्यात आणला. सिडकोचं बजेटच 15,000 कोटीचं आहे तरी ते हे प्लॉट विकतात म्हणजे किती दुर्दैव आहे. म्हणून माझी शासनाला विशेषतः एकनाथराव शिंदे हे सिडकोचे अध्यक्ष आहेत माझी त्यांनाच विनंती आहे की तुम्ही स्वतः याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आपण जेव्हा हिंदुत्ववादी म्हणतो स्वतःला आणि हिंदुत्ववादी म्हणून आपण निवडूनही येतो मग हिंदूचं जे आराध्य दैवत आहे देवता आपल्या त्याचं मंदिर एवढं 103 वर्ष जुनं मंदिर तुम्ही पाडायच्या तयारीत आहे आणि त्याला 3 फुटाची जागा देतात. वास्तविक नियमाप्रमाणे डेव्हलपमेंट जेव्हा बिल्डरला परवानगी देतात तेव्हा साईड मार्जिन जी आहे ती 6 मीटर असते दोन्ही साईडने. मग 6 मीटर म्हणजे 20 फूट झालं. आणि एक्झिस्टिंग जर कुठलं स्ट्रक्चर असेल तर त्याला सुद्धा परवानगी देताना चारही बाजूला 6 मीटर सेटबॅक द्यावा लागतो. इथे अक्षरशः 1.5 मीटर सेटबॅक दिलाय बघा. ही चुकीचं आहे. पण याच्यावर आमचे टाउन प्लॅनर जे आहेत ते लक्ष द्यायला तयार नाही. जे कमिशनर आहेत कॉर्पोरेशनचे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण ते कोणी काही करत नाही. अतिशय म्हणजे दुर्दैवी आणि दुःख. तुम्हाला खरं सांगतो की ज्या दिवशी हे आम्हाला समजलं की असं होतं अक्षरशः इतकं दुःख वाटलं कारण 5 वर्ष झाले आम्ही कंटिन्यू इथे येतो. कमी देवराई आता तुम्हाला अर्थ देते की आम्हाला वाचवा असं आम्ही म्हणजे एक पत्र सुद्धा मुख्यमंत्र्याच्या नावाने आणि एकनाथराव शिंदेच्या नावाने प्रसिद्ध केलं. वास्तविक तसं पाहिलं तर एकनाथराव शिंदे अध्यक्ष ते 1 मिनिटात स्टे देऊ शकतात त्यांनी मनात आणलं तर. आता सुद्धा तुम्ही रिफंड करून द्या ना याचे पैसे बिल्डरचे. इव्हन आम्ही एक दुसराही प्रस्ताव असा दिला होता की अर्धी जागा तुम्ही बिल्डरला द्या जी तिकडची आहे आणि याच्यातली अर्धी जागा इकडे मंदिराला राहू द्या. दोघांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण शासनाला काही ते करायचंच नाहीये. काय करणार. आम्हाला 4 वर्ष झाले आम्ही येतो. सर्व चांगलं मला चांगला वाटतो. मी सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम येते भजन कीर्तन करते. आम्हाला चांगला सुंदर वाटतो. झाडाला पाणी देते ते आम्ही बघतो. सर्व चांगलं असतो. बस एवढं माझं बोलणं आहे. हे मंदिर आहे ते शक्ती प्रधान आहे. देवीची शक्ती आहे. या ठिकाणी हायस्कूलची मुलं आजूबाजूची येतात चांगल्या तऱ्हेने अभ्यास करतात झाडाखाली बसतात आणि निघून जातात. कॉलेजची मुलं येतात अभ्यास करतात घरी जातात. काही MP ची मुलं सुद्धा इथे बसतात. आजूबाजूच्या आरोली पासून ते 4 मुलं इथे भजनासाठी हार्मोनियम शिकण्यासाठी येतात. पखवाज वाजवण्यासाठी येतात. उत्तम तऱ्हेने गातात आणि काही कार्यक्रम सुद्धा नाच गाण्याचे कार्यक्रम करतात. या ठिकाणी महिला येतात त्यांचा प्रत्येक महिन्याला त्यांचा हळदी कुंकवासारखे कार्यक्रम करतात. एकत्र बसतात भोजन करतात आणि निघून जातात. हे जे देऊळ आहे ते सांस्कृतिक दृष्ट्या अध्यापन दृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे आणि त्याची गरज सुद्धा आहे. तेव्हा ते देऊळ राहावं अशी इथली आमची सर्व पालकांची विनंती आहे. ज्येष्ठ नागरिक सुद्धा येतात. दुपारी हे ते बसलेले असतात. ते 12 ते 1 वाजेपर्यंत ते स्वतःच्या भाषेमध्ये गुजराती भाषेत हिंदी भाषेमध्ये देवीची आराधना करतात. दररोज येतात. संध्याकाळी 6 ते 7 वाजता हरिपाठ होतो आरती होते आणि सर्व लोक आनंदाने राहतात. ते देवीची अत्यंत
ही एक देवळाची गरज आहे असं आम्हाला वाटतंय आणि ते पूर्ण व्हावं अशी आम्ही शासनाला विनंती करतोय.